मित्र, नात्यावर बोलू काही या दुसऱ्या भागामध्ये काही नवे मुद्दे आपण बघणार आहोत. नातेसंबंध कसे टिकवावेत, नातेसंबंध टिकवता न आल्यामुळे कुठल्या समस्या निर्माण होतात, हे असं या समस्या निर्माण होऊ नये म्हणून काय करावं, यावर जग विचार करते सध्या. ह्युमन रिलेशन हा जगाच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा विषय खूप नीटपणे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. एकीचे बळ आपण म्हणतो, एकीचे बळ तेव्हा साध्य करू शकतो आपण जीवाभावानं एकत्र राहू शकतो तेव्हा. माणसं एकत्र दिसणं म्हणजे एकी नाही. माणसं एकत्र असणं म्हणजे एकी असते. म्हणजे हे माणसं एकमेकासोबत एक नातं ठेवून राहणं, एकमेकाविषयी आस्था, एकमेकाविषयीचा आदर, एकमेकाविषयी सहानुभूती, एकमेकाविषयीचं प्रेम, एकमेकाविषयीची आपलेपणाची भावना जिथं वास करते तिथंच नातं फुलून येते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि नातेसंबंध टिकवणं ही फार मोठी साधना आहे. अहंकार, राग, चीड, संताप, स्वार्थ, हावरटपणा, सगळं मलाच मलाच मलाच, मी 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 मी, याने नातेसंबंधाला लागलेला हा कॅन्सर आहे, मीपणा. हा मीपणा जितका वाढेल तितकं नातं हे संपलेलं असेल. मग एकट्यालाच राहावं लागेल. मग त्यातून मग नैराश्य, मग उदासीनता, त्यातून आत्महत्या, असे प्रकार घडतात. अहंकाराच्या अहंकारामुळे, रागामुळे, द्वेषामुळे, मत्सरामुळे, कुठला तरी सौंदर्याचा अहंकार असेल, पैशाचा अहंकार असेल, त्यामुळे काही जण नातं तोडून टाकतात. एका महिलेने, तिला सौंदर्याचा फार अभिमान होता, तिच्याकडे असणाऱ्या पैशाचा तिला अभिमान होता, आणि ती कुठेही मीच कशी मोठी आहे आणि तुम्ही कशी चिल्लेर आहात हे दाखवण्याचा ते प्रयत्न करायचं. मग हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं ती लोकांना तिच्या कसं असतं आयुष्यात हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे असण्याचा इतरांना काय फायदा आहे हे खूप महत्वाचं आहे. माझ्याकडे जे आहे ते दाखवण्याच्या नादामध्ये तुम्हाला तुमच्याकडे काही आहे समजा, दुसऱ्याला त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुमची आरती लोकांनी का करावी? तुम्ही सांगालात माझ्याकडं मोठा बंगला आहे, मोठं सोनं नाणं आहे, पद आहे, आणि मग लोक म्हणतात मग काय करावं मी? मग तुम्ही मला माना, माझी आरती करा, माझी जयंती करा. तुझी जयंती पुण्यतिथी होईल तेव्हा होईल, पण लोक तुला ओळखतील कशामुळं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता
तुमचं महत्त्व लोक तेव्हाच तुमचं महत्त्व लक्षात घेतील किंवा तुम्हाला मान देतील, तुम्हाला सन्मान देतील, तुमचा उपयोग होत असेल तर. तुमच्याकडून त्रासच होत असेल अहंकाराचा, तुमच्या नपुसकतेचा, म्हणजे नपुसकता म्हणजे शारीरिक या अर्थानं हा शब्द वापरला नाही, पण तुमचा काहीच उपयोग होत नसेल या अर्थानं वापरलेला आहे. तर बघा, न उपयोग नसणाऱ्या वस्तू सुद्धा लोक फेकून देतात, भंगारात टाकतात. तसं तुमचा काही जोर उपयोग नसेल तर तुम्हाला भंगारात फेकलं जाणारच आहे. तर म्हणून तुमचा शक्य तेवढा जर उपयोग होत असेल तर लोक तुम्हाला सन्मान देतील, मान देतील, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्र, त्यामुळं मी कोण आहे त्याही पेक्षा मी तुमचा कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक माणसाला जी अभिरुची असते, हे जीवनाचं वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्यात लोक केव्हा रस घेतील, जेव्हा तुम्ही दुसऱ्यात रस घ्यायला लागाल. प्रत्येकाला आपण प्रिय असतो, स्वतः प्रिय असतो. मग त्यासाठी आपण काय करावं लागेल, तर दुसऱ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्या लागतील, दुसऱ्यांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतील, दुसऱ्याचे प्रश्न, समस्या, अडचणी लक्षात घ्यावे लागेल. आणि त्या सोडवण्यासाठी जे काही शक्य आहे ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा दुसरे पैसे मागतायत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर मी कुठून देऊ? बरोबर आहे तुमचं, पण हे त्यांना सांगावं लागेल तुम्हाला. मग सांगल्यानं ते ऐकत नाहीत. जेव्हा ऐकतील तेव्हा ऐकतील ना, पण तुम्ही तरी सांगून मोकळं व्हा. आणि तुम्हाला दुसरं जे काही करता येईल, पैशाशिवाय काही सहकार्य करता आले तर तुम्हाला करावं लागेल. हा एक महत्वाचा मुद्दा. पैसेच मागतात म्हणून तुम्ही, काही लोक नातेवाईकापासून दूर राहतात, ते पैसे मागतात. आणि मग प्रत्येक वेळी लोक पैसेच मागतात असं काही नाही, एक लक्षात ठेवा. त्यांना प्रेम हवं असते तुमच्याकडून, त्यांना तुमच्याकडून सन्मान हवा असतो, मी तुमच्यासोबत आहे हे भाव हवा असतो. इतरही काही अडचणी असतात बाकीच्या, त्याच्यामध्ये मार्गदर्शन हवं असतं, तिथं सहकार्य असते, कुठंतरी कोणी काहीतरी सांगावं असं वाटते. हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळं केवळ गैरसमज करून घेणे किंवा कधी कधी नातेसंबंध टिकवणं, नातेसंवादाचा आस्वाद घ्यायचे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं. जसं लेकरू हवा असेल तर त्या स्त्रीला बाळंतपणाच्या किंवा प्रस्तुतीच्या वेदना तर सहन कराव्याच लागतील ना. तसं नातं टिकवणे, ते जोपासणं, हा अनेकदा वेदनेचा पण विषय असतो. कधी कधी ते रागानं काही बोलतात, चिडून बोलतात, संतापानं बोलतात, गैरसमजातून बोलतात. आणि मग अशा वेळी शहाणी माणसं शांत राहून त्यांना सहनही करतात बऱ्याचदा. मग जेव्हा त्यांना त्यांच्या चुकीचा जाणीव होते, तेव्हा मग ते त्यांच्या जेव्हा लक्षात येते किंवा त्यांचा जो रागाचा जो वादळ असते ते शांत झाल्यानंतर मग त्याला समजून सांगतात. यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो, ज्यांच्याकडे असतो त्यांना हे नातं टिकवता येतं. त्यासाठी
लहानपणा स्वतःकडे घेणं वेळप्रसंगी आणि दुसऱ्यांच्या लहानपणालाही मोठेपणा समजून सांगणं आणि त्यांना तुम्हीच मोठे आहात बाबा म्हणणं, हे सुद्धा नातं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. काही माणसं संवाद थांबवतात. आता हे संवाद कधी थांबवला जातो? पुढच्या व्यक्तीला जेव्हा आपण माफ करू शकत नाही, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, तेव्हा संवाद थांबवला जातो. काही काळासाठी ठीक आहे, ते संवाद थांबवणंही आवश्यक असते, विसंवाद होऊ नये म्हणून किंवा वाद होऊ नये म्हणून. पण कायमस्वरूपी संवाद थांबवणं नात्याचा मृत्यू असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. ते दोन माणसं जिवंत असणं म्हणजे नातं असणं असं नाही, तर त्यांच्यामध्ये संवादाचा पूल असणं, सहानुभूतीचा पूल असणं, एकमेकाविषयीचा संवाद जरी झाला नाही काही कारणास्तव, तरी एकमेकाविषयी आदर, आपुलकीची भावना असणं, हे नातं जिवंत असण्याचं, जिवंत ठेवण्याचं हे लक्षण आहे. काही माणसं काय करतात, संवाद चालू ठेवण्याच्या ऐवजी विसंवाद चालू ठेवतात, भांडत राहतात. रोज उठलं तुम्ही चालूच असतं. तुझ्याशिवाय तुझं माझं जमणार आणि तुझ्याशिवाय करमणार, अशी एक अवस्था असते. आणि यातून एकमेकाच्या विरोधामध्ये एकमेकाला इतक्या मानसिक जखमा करतात बोलत राहून, मग एकमेकाचं तोंड पाहावं वाटत नाही, अशी अवस्था निर्माण होते. तर त्यामुळे काही काळ दुरावा असणं, थोडंसं अंतर ठेवून राहणं, एकमेकाचा राग, गैरसमज, चीड, संताप दूर होईपर्यंत हे गरजेचं असते. परंतु हा रोज एकमेकाच्या विरोधात बोलत राहणं हे खूप वेदनादायी गोष्ट असू शकते. तर बऱ्याचदा माणूस हा सेल्फ सेंटर आहे. माझ्या अपेक्षा, माझं मत खरं आहे, माझ्या अपेक्षा खऱ्या आहेत, माझ्या ह्या गरजा आहेत, मला याच्यात इंटरेस्ट आहे, माझ्या मागं हे समस्या आहे, हे प्रश्न आहेत, हे अडचणी आहेत, मला ह्या चिंता आहेत, मला हे काळजी आहे. आणि तो स्वतःच्याच कोशामध्ये इतका मग्न राहतो, तणावात राहतो, तो माणूस इतराशी कनेक्ट होऊ शकत नाही. आणि कनेक्टिव्हिटी जेव्हा बंद होते, कनेक्ट होऊ शकत नाही, तेव्हा पुढच्यामध्ये एक प्रकारचा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. खरं तर कधी तरी एखादा व्यक्ती त्याच्या समस्येत, अडचणीत समस्या प्रश्नात ग्रस्त आहे, किंवा त्याला वेगवेगळ्या विषयाची काळजी लागली, चिंता लागली, त्यांच्या काही त्याच्याच गरजा पूर्ण होत नाही म्हणून ते परेशान आहे, त्याच्या अपेक्षाभंग झालेला आहे. अशा वेळी त्याला तो मानसिक जखमी आहे असं समजून त्याच्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त करणं गरजेचं आहे. पण हरामखोर माझ्या समोरून गेला, पण बोलला नाही, स्वतःच्याच नादात दिसला, बघलं नसल्याने केला, असा बऱ्याचदा शब्दप्रयोग होताना दिसतो. पण अशा वेळी तो दुरून बघितल्यानंतर जो तणावात दिसत असेल, टेन्शनमध्ये दिसत असेल, ते तुमच्यावर कधी नाराज दिसत असेल. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, तो माझ्यावर नाराज आहे. कशाला नाराज राहील तुझ्यावर? त्यानं काय कारण आहे तुझ्यावर नाराज असण्याचं? बरं असला तरी मग काय, तू काय अजून त्याची नाराजी वाढवण्यासाठी बोलणार आहेस, तशी कृती करणार आहेस? नाही. तर आपण एखाद्याचा ताप लक्षात घेतो, त्याला खूप ताप आलाय म्हणून सहानुभूती व्यक्त करतो, त्याला काही मदत करतो. पण एखाद्याला मनस्ताप आहे, पश्चाताप आहे, त्याचा अपेक्षाभंग झाला आहे, त्याला चिंता आहे, काळजी आहे, हा सुद्धा एक रोगीच आहे, पेशंट आहे. आपण त्या पेशंटकडं म्हणजे आजारी पेशंटकडं
दवाखान्यात एखादा आजारी पेशंट असल्यामुळे जसं आपण त्याची काळजी घेतो तसा हा सुद्धा एक पेशंट आहे, तो पण हा मानसिक रोगी आहे. म्हणून याच्याविषयी सहानुभूती बाळगणं हे नातं टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी राहिला असतो तर काय केलं असतं, हाही विचार आपण लक्षात ठेव. बरेचदा एक जण म्हणाला की सर मी लग्नाला गेलो तर हरामखोर मला बोललाच नाही. अरे बाबा, तू लग्नाला गेला होतास, त्यांना बोललं नाही, ठीक आहे, पण तेव्हा अनेक जण बरेचदा लग्न पार पडण्याचं टेन्शन असते, अनेक रुसवे फुगे असतात, काही कमतरता असतात, काही गोष्टी मागवलेल्या असतात ते आल्या नसतात. ठीक आहे, लग्न घाई असं त्याच्यामुळे शब्द प्रयोग केला जातो. त्यामुळे असं समजून घ्यायचं त्याच्या वेळी, ठीक आहे बाबा, नाही झाला नाही संवाद, ठीक आहे, पुन्हा कधी आपण फोन करायचा एखाद्या वेळेस, छान लग्न झालं, त्याला काय आता बोलायचं. बरेच जे दुराग्रहानं आणि अहंकारानं नात्याचा सत्यानाश होत असतो. ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांना आपल्या स्वतःच्या अपेक्षा, गरजा, आपल्याच रुची, आपल्याच चिंता, आपल्याच काळजी, आपल्याच अपेक्षा हे सगळं महत्त्वाचं वाटते, मग जेव्हा आपलंच आपल्याला महत्त्वाचं वाटते तेव्हा दुसऱ्याचं काही महत्त्वाचं वाटत नसते माणसाला. आणि जेव्हा स्वला बाजूला ठेवून दुसऱ्याला ज्याला महत्त्व देता येणं हे खूप आणि खूप मोठी गोष्ट आहे. काय एकदा एक उदाहरण सांगतो. एका डॉक्टरचा मुलगा वारला होता आणि मग त्याचा अंत्यविधी करून त्याला, त्या डॉक्टर होता, दवाखान्यात यायला वेळ लागला. इथं जे पेशंट, एका लेकरालाच त्या आईवडिलांनी ॲडमिट केले होते त्या डॉक्टरच्याशी, आणि तो अस्वस्थ होता लेकरू. डॉक्टर काही फोनही उचलत नव्हते. मग हे इकडे खूप शिव्या देऊ लागले त्या डॉक्टरांना, हरामखोर, फोन सुद्धा उचलत नाही, कशाला मग झक मारायला, ॲडमिट करून घेतलाय काय, असं जे वाटेल ते बोलत होते. मग तितक्यात तो डॉक्टर आला, तरी मग वचवच वचवच खूप बोलू लागले. तर त्या मुलाचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आई वडील म्हणून त्यांचं तसं बोलणं हे एक नैसर्गिक होतं, पण सुसंस्कारित नव्हतं. कारण नैसर्गिक गोष्टीवर जेव्हा संस्कार केले जातात त्यातून सुसंस्कृत पण संस्कृती उदयाला येत असते. प्रकृतीचा राग येणं प्रकृती आहे, पण रागावर नियंत्रण ठेवून प्रेमानं वागणं हा संस्कृतीचा भाग असतो. राग व्यक्त होणं हा प्रकृतीचाच भाग आहे, त्यात ते वाईट काही नव्हतं. डॉक्टरांनी ते सगळ्या शिव्या पण खाल्ल्या आणि मग त्या लेकराचं जाऊन ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेस झालं आणि मग या आईवडिलांनी आनंद झाला. बातमी आली कंपाऊंडरच्या माध्यमातून. मग थोड्याच वेळात डॉक्टर पण बाहेर आले आणि डॉक्टरांनी हात जोडून त्यांना म्हटले, मला माफ करा, नक्की तुमचा फोन मी उचलू शकलो नाही, थोडा वेळ पण झाला तुमच्याकडे येऊ शकलो नाही, पण त्याचं कारण सांगण्याच्याही मनस्थितीत नव्हतो, आणि आता दवाखान्यात जेव्हा आलो तेव्हाही कारणं सांगत बसण्याला मला वेळ नव्हता. ते लेकराचं, तुमच्याच लेकराचं ऑपरेशन करणं महत्त्वाचं असतं, तेव्हाही बोललो नाही. पण माझंही दुःख आपण समजून घेतलं तर बरं राहील. मी माझ्या लेकराला त्याचा अंत्यविधी करून ते दुःख सोबत घेऊनच तुमच्या लेकराचं दुःख दूर करण्यासाठी आलो, मला माफ करा, उशीर झाला. म्हणजे सांगण्याचा ही गोष्ट आपल्यासमोर ठेवण्याचा हेतू आहे. बरेचदा आपण गैरसमजातून बोलतो, अज्ञानातून बोलतो, न समजून घेता बोलतो आणि त्यातून खूप वाईट वाटतं बोलतो.
आणि त्यातून नात्याचे चिंधड्या होतात. पुढचा व्यक्ती जर समजून घेण्याच्या लायकीचा नसला तर मग तोही पण तुमच्यापासून दूर जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी फार म्हणजे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला जेव्हा संवाद साधायचा असतं, आपण जेव्हा संवाद साधतो, बोलतो, तेव्हा मी कसा मोठा आहे, माझं हे कसं महत्त्वाचं आहे, माझा हा विचार कसा महत्त्वाचा आहे, मी करतो ते कसं महत्त्वाचं आहे, आणि पुढच्याचं कसं काही महत्त्वाचं नाही म्हणून त्याला डिनाय करून, त्याला बाजूला सोडून आपलं सांगण्याचा आपल्याला जो अट्टास असतो, त्यातून सुद्धा माणसं दुखवले जातात. त्यातून संवाद नीट होत नाही. संवाद हा एकमेकाला समजून घेऊन, एकमेकाचा सन्मान करत, एकमेकाचं मन लावून ऐकणं, हे अर्थपूर्ण संवादाचा भाग आहे. फक्त माझंच ऐक, तुझं काही महत्त्वाचं नाही, हा काही संवाद नाही, हा आदेश आहे. एखाद्या वेळेस आदेश देण्यातून माणसं एकमेकाशी भावनिक जोडले जात नसतात. तर एकमेकाला समजून घेण्यातून, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, सहानुभूतीपूर्वक, प्रेमळ संवादातून माणसं एकमेकांसोबत राहतात. तर आपल्याला स्वतःला थोडं बाजूला ठेवून दुसऱ्याशी जेव्हा आपल्याला समरस होता येते, तिथेच आपण संबंध निर्माण करू शकतो आणि संबंध टिकू शकतो, संबंध जोपासू शकतो. बऱ्याचदा काही पूर्वग्रह असतात आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, कोणीतरी व्यक्तीबद्दल करून दिलेले असतात, आणि मग ते पूर्वग्रहाचा चष्मा लावून त्याच्याशी बघतो, काही गैरसमजाचा चष्मा लावून त्याच्याकडे बघतो. पुढच्या व्यक्तीला आपली नजर कळते. आपल्याला पुढच्या व्यक्ती जर तो बदमाश आहे, हरामखोर आहे, असा जर आपल्या मनातच विचार असेल, मनातच तसा भाव असेल, तर त्याकडे बघण्याची नजर आपली सकारात्मक होऊ नाही शकत. आधी समजा पातेल्यातलं पाणी खूप तापलेलं आहे, भांड्यातलं पाणी खूप तापलेलं आहे, त्यातून येणाऱ्या वाफा हे थंड, त्यातून जे काही पाणी आहे ते थंड थोडं राहणार आहे, गरमच राहील. आणि ते त्यातून जर आपण नळीनं बाहेर आणलं तर ते गरमच पाणी येईल. तसं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे, संताप आहे, पूर्वग्रह आहे, दूषितपणा आहे त्याच्याबद्दल आपलं मत चांगलं नाही, किंवा मत चांगलं होऊ दिलं नाही काही जणांनी, त्याच्याबद्दल बोलत असताना, त्याच्याकडे बघत असताना सुद्धा आपण चांगल्या नजरेनं बघू शकत नाही. जेव्हा पुढच्या व्यक्तीला आपण चांगल्या नजरेनं जर बघू शकत नाही, तिथंच विसंवाद घडतो. पुढचा व्यक्ती तुम्ही त्याला चांगल्या नजरेनं बघत नसाल तर तोही तुमच्याकडे चांगल्या नजरेनं बघणार नाही. मग जो चांगल्या नजरेनं आपण एकमेकाकडे बघूच शकत नसू, तर चांगल्या भावनेनं आणि सकारात्मक शब्दानं संवादच साधू शकणार नाही. म्हणून ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे, त्याविषयीचं आपलं मन साफ पाहिजे, त्याच्याविषयी सकारात्मक भाव पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, आणि निर्मळ मनानं, स्वच्छ नजरेनं त्याच्यासोबत संवाद जर आपण साधू शकलो तर संबंधाचा पूल आपण निर्माण करू शकतो. असं हे जळमटं ठेवून आपण संवाद नाही तयार करू शकत. म्हणून मित्रांनो, नात्याची गरजेसाठी नाती निर्माण करणारे अनेक असतात, पण नात्याची गरज असणारी माणसं खूप कमी असतात. गरज भागवली तर ते नातं, गरज आपली भागवली नाही तर ते नातं नाही. सोयीनुसार सोयरे करणारी माणसं संवादाचा पूल निर्माण करू शकणार नाहीत. त्यांची सोय झाली की ते आपल्याला चांगलं म्हणणार, आपल्यामुळे त्यांची गैरसोय झाली की ते आपल्याला वाईट म्हणणार, खोटं म्हणणार. म्हणून विवा शिरवाडकरांच्या नाटकामध्ये
एक वाक्य फार महत्वाचं आहे, एक संवाद फार महत्वाचा आहे. आप्पासाहेब बेलवलकर हे पात्र त्या नाटकात म्हणते की खरं आणि खोटं महत्वाचं नसते, सोय आणि गैरसोय महत्वाची असते. ज्यांच्यामुळे आपल्यामुळे ज्यांची सोय होते ना, त्यांना आपण सत्य वाटतो, आणि आपल्यामुळे ज्यांची गैरसोय होते ना, त्यांच्यासाठी आपण खोटे वाटतो, चुकीचे वाटतो, असा त्यांचा मतितार्थ समजून घ्या. म्हणून दुभत्या म्हणजे गाय म्हणजे जी गाय दूध देते तिच्या लाथा गोड असं म्हटलं जातं. दूध देत्या गाईच्या लाथा गोड असं म्हटलं. म्हणून ज्याच्याकडून फायदा होतो ती माणसं गोड वाटतात. ज्यांच्याकडून गैरसोय व्हायला लागते, गैरसोय होत असेल, ज्याच्याकडून काही फायदा नसेल, तर त्या माणसाशी कोणी फारसं नातं ठेवत नाही. तर मित्रांनो, आपल्याला आपला अहंकार, आपला राग, आपला संताप, आपला क्रोध, आपले गैरसमज ज्यांना बाजूला करता येतील त्यालाच नाते टिकवता येतात, जोपासता येतात, निर्माण करता येतात, आणि त्या नात्याचा आनंदही घेता येतो. म्हणून बऱ्याचदा त्यांच्यासोबत सहभागी होणं, सुखदुःखात सहभागी होणं, मग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणं, हा सुद्धा एक नातेसंबंध टिकवण्याचा एक भाग असतो. एखाद्या वेळेस आपल्याला पत्रिका येते, सगळ्याच लग्नाला आपण नाही जाऊ शकत किंवा सगळ्याच कार्यक्रमाला आपण नाही जाऊ शकत, पण एखादा मेसेज पाठवणे, एखादा फोन करणे, ही खूप महत्वाचं असते. त्याची दखल घ्यावी. अरे प्रत्येकाचं काय असते, आला किंवा नाही आला यापेक्षाही त्यांना आपण आला नाही याच्या दुःखापेक्षाही त्यांना आपण दखल घेतली नाही आपली, याचं दुःख जास्त वाटते. म्हणून काही माणसं काय करतात, एखाद्याची पत्रिका आली, एखादा मेसेज लिहिला, आपली पत्रिका मिळाली, खूप आनंद वाटला, मी येण्याचा प्रयत्न करतोच, परंतु मी बाहेरगावी आहे त्या दिवशी, तरी पण प्रयत्न करतो कळावे आपला, असं पाठवतात. आणि परत जाऊ शकले नाही तर क्षमा असावी, मी त्या दिवशी मला बाहेर गावून येता आलं नाही, त्यामुळे आपल्या इच्छा असूनही मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण दिलेल्या आमंत्रणाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मी नक्कीच आपल्याला भेटायला येतो. मी आता उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे माणसं आठवणीत कशी राहतात, तुमची दखल घेणारी माणसं तुमच्या आठवणीत राहतात. आमदार सुभाष साबणे साहेबची एकदा भेट झाली आमची, माझ्या लग्नाची पत्रिकाही मग त्यांना दिली, शिवाजी आंबुलगेकर सोबत होते. त्यांनी सांगितलं, ते म्हणाले की मग माझं लग्न 9 मेला झालं, ते म्हणाले की मी 8 तारखेला येऊ का, तुम्हाला भेटून जाऊ का, दरेगावला येऊ का म्हणलं, कारण 9 तारखेला मतदारसंघात खूप लग्न आहेत असं ते बोलले. आता खरं तर लग्न 8 तारखेला लग्न नांदेडला असल्यामुळे आम्ही नांदेडलाच आलो होतो, त्याच घाईत होतो, त्यामुळे म्हटलं साहेब शक्य असेल तर या 9 तारखेला लग्नाला नांदेडला, असं म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला. पण एक आठवण राहून गेली की तो माणूस कसं, त्यांनी सांगितलं की मी 3 दिवस लग्न करत असतो, म्हणजे 3 दिवस लग्न म्हणजे काय, कदाचित 9 तारखेला लग्न आहे तर 8 तारखेला भेटतो कोणाला, मग काही जणाला 9 तारखेला भेटतो, काही जणाला मग 10 तारखेला जाऊन शक्य झालं तर भेटतो, अशा पद्धतीचं ते बोलले.
सांगायचा हेतू हा आहे, त्यांच्या शैलीचा भाग मला जाणवला तेवढा सांगतो की मी तुमच्यासोबत आहे किंवा तुमची मी दखल घेतो. की काही जण पत्र पाठवतात, जितक्या लग्नाच्या पत्रिका येतात तितक्या पत्र पाठव म्हणून सांगतात. बरेचदे साहेब लोक, जे आमदार असतात, खासदार असतात किंवा VIP लोक असतात, संबंध निर्माण करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, रिलेशन राहावे म्हणून हा त्यांचा एक भाग असतो. तर ते पत्र यांना एक शुभेच्छेचं पत्र पाठवून द्या म्हणून सांगतात PA. काही PA फार विकृत असतात. ते काही जणालाच पाठवतात, काही जणाला पाठवतच नाहीत. गडबडीत सह्या घेऊन टाकतात. यांना त्याला काय महत्त्व द्यायचं, ते गरीब आहे, असं काहीतरी ते प्रकार असतो. त्या माणसाचा मोठेपणा असतो, बरं ठीक आहे, जाऊ द्या ना, सगळ्यांना जाऊ द्या, असा मोठेपणा असतो. पण हे हरामखोरीपणा हे PA काही लोक करतात. तर सांगायचा हेतू हा आहे की जी माणसं मनानं मोठी असतात, जी माणसं नेतृत्व करण्याची ज्यांची भावना असते, ती माणसं जास्तीत जास्त लोकांचा मान राखण्याचा, आदर राखण्याचा, त्याच्या अपेक्षेची दखल घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हेच लोकांना अपेक्षा असते. काम होणं महत्त्वाचं नाही, पण साहेबांनी आपलं काम करतो म्हणाले, आपलं निवेदन स्वीकारलं, PAंना सांगितलं आणि शक्यतो फोन केला, पत्र दिले. काही जण तर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देतात आणि एक प्रत त्यांनाही सुद्धा WhatsAppवर टाकून देतात, माहितीच तो. हा एक संबंधाचा पूल बांधण्यासाठी आवश्यक घटक आहे. तर मित्र, जे काही शक्य आहे, शक्य तेवढा आपल्याला सहभाग घेता येणं हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि सहभागी होणं, संवाद साधणं, एकमेकांना समजून घेणं, सहानुभूती दाखवणं, कधी शब्दातून संवाद साधता आला नाही तर लिहून किंवा नजरेनं देखील आपण मी तुमचा आहे ही भावना व्यक्त करता येणं, हे संबंध चांगले ठेवण्याचा फार मोठा घटक आहे. काही लोकांची बॉडी लँग्वेजच एवढी सकारात्मक असते, कारण त्याच्या मनात विचार, भावना, कल्पना सकारात्मक असतात. त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं सकारात्मक भाव बघताना लक्षात येतात. आणि मग साहेबांनी आपल्याकडे बघितलं, त्या नातेवाईकांना आपल्याकडे बघितलं, आपली त्यांनी दखल घेतली, हा भाव, हे भावनिक संवाद झाला. प्रत्यक्ष संवाद नाही होऊ शकला तरी अप्रत्यक्ष संवादच झाला. आणि हा देखील खूप महत्त्वाचा आहे. यासाठी संवाद चांगला करण्यासाठी व्यक्तिमत्वही समृद्ध करणं अतिशय गरजेचं असते. आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक असेल तर नातेसंबंध अधिक चांगले होऊ शकतात. आणि मग सकारात्मक व्यक्तिमत्व समृद्ध करणं कसं गरजेचं असते, आणि सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजे काय, सकारात्मक व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी काय करावं लागतं, या संदर्भातली चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.